सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ मी करणार आहे पिलग्रिमचे जे प्रोडक्ट आहे त्याचे मी रिव्ह्यू देणार आहे. तर हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मी पिलग्रिमचे जे ॲप आहे त्याच्यावरतूनच ऑर्डर केलं आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कोणते कोणते प्रोडक्ट मागवले आहेत आणि त्याचा रिझल्ट काय आहे. सो चला चालू करूया आपण ब्लॉग. सो हे आहे त्याचं पॅकेजिंग. तर आपण वन बाय वन प्रोडक्ट जे आहेत ते रिव्ह्यू करणार आहेत. तर फर्स्ट आहे स्मूथनिंग हेअर मास्क. म्हणजे हा जो हेअर मास्क आहे हा बघा पिलग्रिमचाच आहे. हा जो हेअर मास्क आहे तो विदिन वन वीक पण नाही 2 वीक मधून एकदा हेअरला तुम्ही हा मास्क लावू शकता. ह्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप स्मूथ आहे. मी तुम्हाला दाखवते. हे टेक्स्चर आहे त्याचं आणि खूप छान आहे हेअर मास्क. मी हा यूज केला होता लास्ट वीकच. ह्याच्याने ज्यांचे ड्राय हेअर्स आहेत ते हेअर्स खूप स्मूथ होतात आणि शाईन होतात. ज्यांचे हेअर जे कर्ल आहेत, आय थिंक पिलग्रिमचे एक हेअर मास्क अजून आहे त्याच्यामुळे हेअर जे आहेत ते कर्ल पण होतात. तर खूप छान आहे. सोबतच मी मागवलं आहे पिलग्रिमचं हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर. छान आहे, ह्याचा स्मेल पण खूप छान आहे. दाखवते मी पॅकेजिंग तुम्हाला. हे बघा हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर कोरियन राईस वॉटर आहे याच्यामध्ये. पिलग्रिम. तर हे मी अजून ओपन नाही केलेलं आहे. दाखवते मी ओपन करून. पिंक आहे, बेबी पिंक आहे, क्यूट आहे. सो मी ट्राय केल्यावर तुम्हाला सांगेल याचं काय आहे. परत सोबतच मी हा आहे टिया ट्री प्युरिफाइंग जेल फेस वॉश विथ सॅलिसिलिक ऍसिड and CICA acne and blemish foreign skin. हे बघा हा आहे पिलग्रिमचा फेस वॉश. मी सगळं पिलग्रिमचंच प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे. तर नेक्स्ट आहे पिलग्रिम हेअर ऑइल आहे. ह्याच्यामध्ये आहे रोजमेरी आहे. ह्याच्यात जो आहे रोजमेरी बायोटिन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ना ऍप्लिकेटर पण देतात. म्हणजे हे जे ऑइल आहे ना ते ऍप्लिकेटर सोबत तुम्हाला लावायचं आहे पिलग्रिमचं. ह्याच्यामध्ये नॅचरल वर्ल्ड इन्ग्रेडियंट्स आहेत प्लस वेगन. ह्याच्यामध्ये अॅनिमल टेस्टिंग नाहीये. काय जे ऑइल असतात त्यामध्ये अॅनिमलचं पण असतं, पण हे वेगन आहे. नो टॉक्सिक केमिकल्स, विदाउट केमिकल फ्री आहे. प्लस प्लास्टिक पॉझिटिव्ह. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहेत सगळं ते ऑर्गॅनिक आहे सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये हेअरफॉल रिड्यूस होतो. परत हेअरचे जे थिकनेस आहेत, म्हणजे काय लोकांचे जे रूट असतात ना ते खूप हे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये थिकनेस नसतो हेअरमध्ये. हेअर लॉंग तर असतात बट थिकनेस नसतो. तर या ऑइलने थिकनेस येऊ शकतो. ह्याचं मी रिव्ह्यू तुम्हाला यूज करूनच देईल की ह्याच्याने काय फरक पडला की नाही. सो नेक्स्ट आहे पिलग्रिमचं 10% विटॅमिन सी फेस सिरम. ऍक्च्युली विटॅमिन सिरमची एक गोष्ट सांगते तुम्हाला. काय लोकांची जी स्किन असते त्या लोकांना विटॅमिन सी सूट नाही होत. बिकॉज मी ह्याच्या आधी गार्नियरचा विटॅमिन सीचा फेस वॉश यूज केला होता. त्याच्याने माझी हे जे पुरं आहे ना हे म्हणजे हा जो फेस ना पुरा टॅन झाला होता आणि मला खूप सारे पिंपल्स आले होते. हे जे आहेत ना हे त्याच्यामुळेच आले आहेत मला. बिकॉज माझ्या हेअरवर फेसवर ह्याच्या आधी काहीच नव्हतं पण आता आलं त्यामुळे. तर मी तो फेस वॉश यूज करते ग्लुटाफाईन. बट आता मी हा पण ट्राय करणार आहे. सो विटॅमिन सी सगळ्यांना सूट होत नाही. कोणाकोणाची स्किन जी असते ती सेन्सिटिव्ह असते, कोणाची ड्राय असते, कोणाची ऑइली असते. तर माझी जी स्किन आहे ना ती मिक्स आहे. म्हणजे माझी ड्राय पण नाहीये आणि माझी ऑइली पण नाहीये. तर हे विटॅमिन सिरम आहे विटॅमिन सीचं, ते मी यूज करेल. येस. आणि प्लम सिरम मी यूज केलं होतं. एवढं फालतू आणि एवढं
घाणेरडं, म्हणजे मला एवढा वर्स्ट एक्सपिरियन्स आलाय. माझी स्किन एवढी घाण झाली होती. जेव्हा जेव्हा मी ते लावायची ना, मी नोटीस केलं, जेव्हा जेव्हा ते मी सिरम लावायची ना, तेव्हा तेव्हा मला पिंपल्स यायचे आणि ते पण इथे खूप जास्त यायचे. म्हणून ते सिरम तसंच पडलंय माझं. तर ते सिरम मी यूज नाही करत. तर मी हे पण ट्राय करणार आहे, विटॅमिन सी. सो नेक्स्ट आहे पिलग्रिमचा अँटी हेअर फॉल शॅम्पू. ह्याच्यामध्ये पण रोजमेरी आहे आणि हे सगळ्या हेअर टाईप साठी सुटेबल आहे पिलग्रिम. आणि ह्याच्यामध्ये सल्फेट आणि काय आहे, पॅराबन फ्री आहे, सल्फेट फ्री शॅम्पू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण सेम कोणतं केमिकल यूज नाही केलं आहे. तर तुम्ही तुमच्या हेअरला सेफली लावू शकता. आणि ह्याचा जो स्मेल आहे, आय थिंक थोडा डार्क, म्हणजे ज्यांना विदाऊट म्हणजे बोलतात ना स्मेल नाही आवडत, तो हे यूज नका करू. बिकॉज हे जेव्हा तुम्ही लावाल तर ह्याला खूप आहे स्मेल. तर मे बी तुम्ही आणि ह्याच्यामध्ये असं पण आहे 95% स्ट्रॉंग हेअर, म्हणजे ह्याच्याने जे हेअर जी तुमची थिकनेस आहे ती जास्त वाढणार आहे. म्हणजे ज्यांचे हेअर फॉल आहे, त्या कोणाचे हेअरची व्हॉल्यूम जी असते, ही व्हॉल्यूम वाढवायसाठी तुम्ही हा शॅम्पू साठी जाऊ शकता. तर मी हा यूज करूनच तुम्हाला रिव्ह्यू देईल. तर ह्याच्या सोबतच मी कॅरेटिन आणि कॅरेटिन स्मूथनिंग कंडिशनर आहे. आता हे झालं तुम्हाला हेअर ग्रोथ साठी आणि थिकनेस साठी. तसंच आपल्याला आता काय काय शॅम्पू असतात ना, त्याच्याने हेअर थिक तर होतात पण स्मूथ होत नाही. म्हणून पिलग्रिमने शॅम्पू प्लस कंडिशनर काढलाय. पण कंडिशनर जो आहे त्याच्यामध्ये आहे कॅरेटिन आणि स्मूथनिंग. म्हणजे ह्याच्याने जर तुमचे हेअर ड्राय झाले तर कंडिशनर जे आहे, याच्यावर लिहिलंय, कंडिशनर जे आहे ते तुम्हाला देते स्मूथनिंग हेअर. तर तुम्ही हे हेअर वर अप्लाय करू शकता. सो नेक्स्ट आहे पिलग्रिमचं लिप टिंट. ऍक्च्युली मी ह्याचं तुम्हाला नंतर सांगते. हे सगळं मी प्रोडक्ट ऑर्डर केले आहे ऍप वरून. तर एवढे सगळे प्रोडक्ट ऑर्डर केले, तर त्याच्यासोबत मला हे फेस सिरम हे जे आहे ना, ह्याचाच छोटा पॅक त्या लोकांनी मला फ्री दिलाय, फ्री गिफ्ट दिलाय. तर हे आधी मी हे यूज करेन, नंतर ते यूज करेन. तर हे आहे सेमच आहे, त्याचा छोटा पॅक आहे. सोबतच हे लिप टिंट आहे गाईज. ह्याच्यामध्ये आहे बबली गम, म्हणजे पिंकिश आहे हे. आणि हे मी आहे ना यूज केलंय, खूप मस्त. ह्याचा तुम्ही ते बुमर च्युइंगम खाल्लं असेल ना, त्याचा हे फ्रेग्रन्स आहे याला. आणि असं खूप छान वाटतं लिप्सला. तुम्हाला लावून दाखवते. किती छान वाटतं. आणि ह्याच्याने तुमचे जे लिप्स आहेत ते पिंक, म्हणजे नॅचरली पिंक राहतात. तर हे ऑइल आहे, छान आहे. मला तर ह्याचा स्मेल सेम बुमर च्युइंगम सारखाच वाटतो. तर हे आहे ते पिलग्रिमचं सिरम, लिप सिरम. दिसतंय का? बघा, हे आहे पिलग्रिमचं लिपचं ना, हे फ्री गिफ्ट आहे. सगळ्यात लास्ट ह्याच्यासोबत हे पण पाऊच दिलं आहे. आणि ह्याचं क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे हे दोन आहेत, हे आणि ह्याच्या आधी पण ऑर्डर केलं होतं 3-4 गोष्टी. त्याच्यासोबत पण माझ्या सिस्टरला ते भेटलं होतं. हे पाऊच आहे त्याच्यासोबत. तर तुम्ही इझिली हे सगळे स्टफ जे आहेत छोटे छोटे ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. सो हे खूप युजफुल आहे. आणि पिलग्रिमचे सगळे प्रोडक्ट ऑर्गॅनिकच आहेत. तर आजचा हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच होता की मी रिव्ह्यू दिले की काय काय ऑर्डर मी केलंय. आणि ह्याचे अर्धे रिव्ह्यू मी नंतर तुम्हाला देईल. पण शॅम्पू आणि कंडिशनर बेस्ट आहे. आणि ह्याचं हेअर मास्क तर खूप छान आहे गाईज. ज्यांचे हेअर ड्राय आहेत त्यांनी नक्कीच यूज करा. आणि हेअर ऑइल यूज नाही केलंय. हेअर ऑइल यूज करून मी माझ्या कोणतेही नेक्स्ट व्लॉग येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला मध्येच सांगेल की ते हेअर ऑइल चांगलं होतं या वाईट होतं. म्हणजे रिव्ह्यू देईल मी की कसं होतं ओव्हरऑल. परत मॉइश्चरायझर पण मी लावून बघितलंय, खूप मस्त. म्हणजे स्किन जी आहे ती छान राहते स्किन आणि प्रेप पण होते स्किन. तर मॉइश्चरायझर पण चांगलं आहे. राहिली गोष्ट सिरमची, तर सिरमचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला नंतर सांगेल.
दॅट्स ऑल, एवढाच होता आजचा व्हिडिओ. आणि गाईज मी आज आहे भाऊबीज, तर आज आम्ही पूर्ण फॅमिली, माझे सगळे कझिन्स, आम्ही लोक सेलिब्रेट करणार आहेत. तर नेक्स्ट आय थिंक ह्याच्या आधीच तो व्लॉग येईल, नंतर हा व्लॉग येईल. सो किंवा मी हा आधी पण टाकू शकते, मे बी या टॉपवर 2 इंट्रो असतील. तो आम्ही खूप एन्जॉय करणार आहेत. तो ब्लॉग पण बघा, हा ब्लॉग पण पूर्ण एंड पर्यंत बघा. सो मी आय थिंक सो पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्स. आणि गाईज प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणार तर मला थोडा कॉन्फिडन्स येणार की गाईज सगळे बघतायत आणि मी असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल. सो दॅट्स ऑल, आजचा ब्लॉग एवढाच होता. सो प्लीज लाईक करा, शेअर करा अँड येस स्पेशली सबस्क्राईब करा. सो बाय.